जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 82.18%वर, उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग। शिरूर तालुक्यातील पूल वाहून गेला, जातेगाव बुद्रुक जातेगाव खुर्दचा संपर्क तुटला, नागरिकांवर मोठा वळसा घालून जाण्याची वेळ। रत्नागिरीतील आंबा घाटात अवजड वाहनांना पुढील आदेशापर्यंत बंदी, मुसळधार पावसामुळे रस्त्याला गंभीर भेगा, हलक्या वाहनांना नियंत्रित वेगानं परवानगी। मध्य रेल्वेसह हार्बरवर आज मेगा ब्लॉक, माटुंगा मुलुंड जलद मार्गावर ब्लॉक, तर हार्बरवर सीएसएमटी चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक। कोकण रेल्वे मार्गावर नवी एक्सप्रेस ट्रेन, सीएसएमटी ते सावंतवाडी दरम्यान दररोज एक्सप्रेस धावणार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश मस्केंच्या प्रयत्नांना यश। राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला एकाच दिवशी 7 सुवर्ण पदकं, 7ही सुवर्ण पदक बॉक्सिंगमध्ये 5 महिलांसह 2 पुरुषांना सोनेरी यश। ठाणे महानगरपालिकेकडून नव्या गाड्यांसाठी लाखोंची उधळपट्टी, उपमहापौर सभागृह नेत्यासाठी नव्या गाड्या खरेदी, प्रत्येक गाडीची किंमत 16 लाख असल्याची माहिती। अभिजित दिपकेंचा सत्कार केल्यानं संजय शिरसाट आणि बच्चू कडूंवर एकनाथ शिंदे नाराज, पूर्वकल्पना न देता शिरसाट आणि बच्चू कडू दिपकेंना कसे भेटले, शिंदेंनी खडसावलं। शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकतर आपल्याला मिळेल किंवा गोठवलं जाईल, उद्धव ठाकरेंचा जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत विश्वास। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून युवकांचं कौतुक, अर्थव्यवस्थेच्या विकासामागे तरुण प्रेरक शक्ती, तरुणांमुळे भारत जगात मोठी स्टार्टअप परिसंस्था। मराठवाड्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाचं विभाजन करून लातूरला अपर आयुक्त कार्यालय द्या, भाजप आमदार अभिमन्यू पवारांची मागणी, मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद। सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची दान चोरी, राज ठाकरेंचे गंभीर आरोप, दान चोरीचे आरोप न्यास अध्यक्ष सरवणकरांनी फेटाळले, 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची सरवणकरांची माहिती। जोपर्यंत मंत्रीपद तोपर्यंत काम, आदेश आल्यास मंत्रीपद सोडेल, मंत्री भरत गोगावले यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण। अलिबागमध्ये महसूल दिनाच्या कार्यक्रमात मानपमान नाट्य, प्रोटोकॉलवरून सुनील तटकरेंचा जाहीर संताप, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची दिलगिरी, सुनील तटकरेंवर महेंद्र दळवींची टीका। अतिवृष्टीत वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही। 16 वर्षीय मुलीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार,